आद्य क्रांतिगुरू वीर लहुजी वस्ताद साळवे यांनी गनिमी काव्यानं इंग्रजांच्या साम्राज्याला हादरा दिला। या क्रांतीवीरामुळे अनेक देशभक्तांना स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरणा मिळाली। मात्र या क्रांतीवीराचं समाधीस्थळ उपेक्षितच राहिलेलं आहे। राज्यकर्त्यांना या समाधीस्थळाबद्दल आस्था वाटत नाही अशी खंत अभ्यासकांनी व्यक्त केली आहे। हे समाधीस्थळ आहे आद्य क्रांती गुरुवीर लहुजी वस्ताद साळवे यांचं। या समाधीस्थळाच्या आजूबाजूचा परिसर पहा, जिथे तिथे राडरोडा, घाण, अस्वच्छता दिसून येते। पुण्यापासून 1 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या संगमवाडी इथं हे समाधीस्थळ आहे। या समाधीस्थळाच्या शेजारीच स्मारकाची उभारणी करण्यात येणार होती। यासाठी सरकार दरबारी अनेक वेळा पाठपुरावा केला, मात्र हाती आली फक्त आश्वासनं। या संबंधात पाठपुरावा आम्ही वारंवार शासनाला विनंत्या करतोय, अर्ज फाटे करतोय, आंदोलन करतोय। मुख्यमंत्री आम्हाला आश्वासनं देतात। नागपूरला आम्ही 2010ला आंदोलन केलं होतं, उपोषण आंदोलन, की संगमवाडी येथील क्रांतीपिता लहुजी वस्तादांच्या समाधीची दुरावस्था झालेली, ती तुम्ही ते राष्ट्रीय स्मारक मोठं उभं करा। परंतु फक्त आश्वासनं दिली जातात, काम मात्र काय केलं जात नाही, याचंच दुःख वाटतं। लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकासाठी 5 एकर जागेचं भूसंपादन झालंय। कोट्यवधींचा निधी देखील मंजूर झालाय। मात्र हा निधी गेला कुठे असा प्रश्नही आता विचारला जातोय। तसंच शासनानं त्वरित याची दखल घेत स्मारकाची उभारणी करावी अशी मागणीही करण्यात येते। आता शासनाने 43 कोटी रुपये जरी मंजूर केलेले असले तरी त्याच्यातलं काहीच दिसत नाही ना इथं। ही आत्ताची परिस्थिती आजची। आणि नेते येतात जातात, जयंत्या करतात, पुण्यतिथ्या करतात, सगळे आपले फोटोग्राफ करतात, टीव्ही बाजी करतात आणि निघून जातात। यांची स्मारकं उच्च दर्जाची झालेली आहेत, परंतु संगमवाडी पुणे या ठिकाणी लहुजी वस्ताद साळवे यांच्या समाधीस्थळाबद्दल झालेली जी अनास्था आहे, याच्याकडे शासनाने लवकरात लवकर त्वरित लक्ष देण्याची गरज आहे। लहुजी वस्ताद साळवे यांचं स्मारक तयार झालं तर आजच्या पिढीला सुद्धा त्यांच्या कार्याचा अभ्यास करता येईल, त्यातून प्रेरणा घेता येईल। मात्र सरकारच्या उदासीनतेमुळे लहुजी वस्ताद साळवे यांचं स्मारक प्रलंबित आहे असं पुणेकरांना वाटतंय। सागरा भाड, TV9 मराठी, पुणे।